आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तोपर्यंत तुम्ही ज्या उपस्थित महिला आहेत या महिलांच्या मध्ये कोणी सैनिक पत्नी आहेत, कोणी सैनिक माता आहे, कोणाचा मुलगा काहीतरी चांगल्या कार्यासाठी देशसेवेसाठी सीमेवर गेलेला आहे, कोणाचा मुलगा चांगल्या क्षेत्रात चांगल्या उद्योगात पुढे गेलेला आहे. तसं मी मगाशी सांगितलं की जमलेल्या सगळ्या स्त्रिया कुठल्या ना कुठल्या बाबतीत पुढे असतात आणि काही जरी समजा घर सोडून बाहेर गेल्या नसल्या तरी पण आपलं कुटुंब आपल्या कुटुंबासाठी त्या रात्रंदिवस झटत असतात. म्हणजे त्या थोर आहेत, आदर्श आहेत. प्रत्येक स्त्री ही आदर्श असते. फक्त तिला काही ना काय करता येतं, समजा बाहेर जाऊन बाहेरच्या याच्यात आपलं कर्तृत्व दाखवता येतं आणि काहींना मात्र घरातल्या घरातच. म्हणजे आपण घरातून बाहेर पडत नाहीत म्हणजे आपण आदर्श नाहीत असं आपण मुळीच मानायचं नाही. प्रत्येक बाबतीत प्रत्येक स्त्री ही आदर्श असते आणि अशा ह्या आदर्श स्त्रीचा कुठेतरी मान सन्मान व्हावा, तिच्या कार्याचं कुठेतरी कौतुक व्हावं, यासाठी हे असे महिला दिन साजरे केले जातात. आणि म्हणून आमचं असं म्हणणं असतं की शाळेत जर एखादा काही कार्यक्रम असेल, तुम्हाला निरोप मिळाला की तुम्ही त्याच क्षणी शाळेत यायला पाहिजे. मला बोलवलं नाही किंवा मग मी कशी जाऊ, मी आतापर्यंत कधी कुठं बाहेर गेलेच नाही, असे किंतु परंतु कधीच मनात आणायचे नाही. आपला मुलगा शाळेत असो नसो, आपल्याला निमंत्रण मिळालं, हा महिलांचा काहीतरी कार्यक्रम आहे आणि ऐकायला आलंय की बोलवलंय म्हणून मग लगेच निघायचं. लाजणे हा प्रकार आता सोडून जायचा. सध्याचा काळ असा आहे की म्हणजे कमी आहोत का, हा आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही, याला अनेक कारणं आहेत. काहींची परिस्थिती असते, काहींच्या घरातले संस्कार असतात किंवा काहींच्या घरामध्ये नाही, मुलींनी बाहेर पडायचंच नाही, हा जुना काळ होता. पण तरी सुद्धा आपण कुठे कमी आहोत का, प्रत्येक क्षेत्रात आपण काम करतो. उलट तसा जर बारीक विचार केला तर खेडेगावात पुरुष जेवढं काम करतात त्यापेक्षा दुपटीने काम महिला करतात. संसाराची काळजी महिलांना खूप असते आणि एवढं करूनही आपल्याला कुठेच महत्व नाही. मग असं का, मग जिथं चान्स मिळालाय तिथं आपण जरूर गेलं पाहिजे आणि आपलं कर्तृत्व दाखवून दिलं पाहिजे, आपलं कौतुक करून घेतलं पाहिजे. मी एक फार वर्षापूर्वी मी एक नाटक पाहिलं होतं टीव्हीवर. त्याच्यामध्ये त्या घरामध्ये ती बाई विधवा असते, तिला एक मुलगा असतो आणि एक मुलगी असते. तर त्या मुलाचं लग्न होऊन जी सून तिच्या घरात येते, ती सून अशी असते की त्या सासूची एवढी काळजी घेते, नंदेची काळजी घेते, नवऱ्याची काळजी घेते, तिच्यावर तेवढे चांगले संस्कार झालेले असतात. ती कुटुंबासाठी खूप झटते ती स्त्री आणि प्रत्येक बाबतीत अगदी काटकसरीने तिने संसार पुढे आणलेला असतो. सासूबाई आरामशीर बसून राहतात, चांगल्या असतात त्या स्वभावाने, सुनेची काळजी घेतात, मुलीप्रमाणे सुनेला पण वाढवतात आणि त्यांना इतकं म्हणजे छान वाटतं की मला जशी हवी तशी सून मिळाली. पण जो मुलगा असतो, त्या बाईचा मुलगा जो असतो, तो मुलगा एक असा कलाकार असतो. त्याला त्या कलेमध्येच त्याने स्वतःला वाहून घेतलेला असतं. तो संगीत म्हणजे गायन करतो, वादन करतो आणि ही जी त्याच्या घरात आलेली त्याची बायको असते, तिला त्या संगीत कलेचं फारसं ज्ञान नसतं, परंतु संसारामध्ये ती अतिशय दक्ष असते. प्रत्येक गोष्ट अगदी तिने घरातल्या म्हणजे बारीक सारीक वस्तू, बारीक सारीक गोष्टी, आपल्या सासूची सेवा, नंदेची सेवा, ती सगळं मनापासून करत असते. आणि याला मात्र हवी असते कशी बायको, तर ती त्याच्या कलेमध्ये त्याला दाद देणारी हवी असते. पण तिला त्यामध्ये काही जास्त इंटरेस्ट नसतो. तिला ती फक्त काय कर्तव्य समजते की माझ्या सासूची, माझ्या नंदेची, माझ्या घराची काळजी घेणं, माझ्या नवऱ्याला हवं ते देणं, एवढं फक्त ती काळजी घेत असते. आणि मग एक दिवस असा येतो की त्याला जशी हवी होती तशी बायको मिळत नसल्यामुळे तो तिला म्हणजे तिचा थोडासा असा छळ करायला सुरुवात करतो आणि तिला म्हणतो की मला तो आवडत नाही किंवा म्हणजे माझ्यासाठी तू योग्य नाही, मला तुझ्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे. मग घटस्फोट हा शब्द ऐकल्याबरोबर तिला खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे तिला असं वाटत नाही की म्हणजे माझं कसं होईल, पण तिच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की माझ्या जीवावर आतापर्यंत म्हणजे सासूची मी एवढी सेवा केली, त्या सासूचं मी गेल्यानंतर कसं होईल, माझ्या नंदेचं कोण पाहिल. माझी ननंद रोज सकाळी उठून मी तिचं सगळं आवरून देते, ती कॉलेजला जाते आणि मग मी जर गेले तर मग तिचं कोण करेन. अशी म्हणजे अनेक प्रश्न सासूच्या नंदेच्या बाबतीत तिच्या मनात निर्माण होतात. आणि मग आणि शिवाय एवढं मोठं घर उभा केलंय, घरातल्या सगळ्या प्रत्येक वस्तूवर समजा मी म्हणजे काळजीने सगळ्या वस्तूंची काळजी घेतली आणि आज मला हा डायरेक्ट म्हणतो की म्हणजे तुझ्यापासून मला घटस्फोट पाहिजे आणि मी म्हणजे मी कसं जाऊ आता इथून. मला माझी काळजी नाही पण माझ्या सासूची, माझ्या नंदेची, माझ्या घराची काळजी. ती खूप रडती. पण तिची ही जी मनाची अवस्था असते ती त्याला काही समजत नाही. सासूचा नाईलाज झालेला असतो, तिला लेकापुढं काही बोलता येत नाही. पण मग ती नणंद शिकलेली असते घरातली. मग त्यांची म्हणजे ती तसं बोलल्यानंतर तिच्या जायची वेळ येते पार. म्हणजे घटस्फोट घेण्याची गरज पण नाही. ती म्हणली तुम्ही म्हणत असाल तर मी घर सोडून जाते, म्हणजे तिने तयारी केलेली असते जायची, तिच्या मनाची पण तयारी होते. मग ते हे तिची ती अवस्था तिची ती नणंद समजते आणि मग ती जवळ येऊन तिच्या गळ्यात हात घालते आणि वहिनी तू निघालीस का,
का चाललीस तू हे घर सोडून? तर मग त्यावर तिने उत्तर दिलं की तुझ्या भावाला माझी काहीच किंमत नाहीये, म्हणून मला आता हे घर सोडून जावं लागतंय. मला जावं लागतंय याचं मला वाईट वाटतंय. तुझं आणि सासूबाईंचं कसं होईल याची मला खूप काळजी आहे, पण मला जा म्हणून सांगितलंय म्हटल्यानंतर मला जाणं म्हणजे भागच आहे. असं म्हटल्यानंतर ती शिकलेली असल्यामुळे त्या नंदेने तिचे कान उघडले की वहिनी, माझा भाऊ फक्त तुला जा म्हणतोय, पण या घरातल्या चमच्यावर सुद्धा तुझाच हक्क आहे. हा चमचा घेण्यासाठी सुद्धा तू काटकसर केलेली आहेस आणि एवढ्या काटकसरीने तू हा संसार उभा केलास आणि तू आज त्याच्या एका शब्दाने लगेच घर सोडून जायला निघालीस. हे मुळीच मी सहन करणार नाही. आमचा भाऊ आम्हाला सोडून गेला तरी चालेल, पण तू जायचं नाही. कारण तू जे ह्या घरासाठी आमच्यासाठी केले तेवढं आमच्या भावानी पण केलेलं नाही. आज तो गेला तरी चालेल, पण आम्ही तुला जाऊ देणार नाहीत. हे वाक्य त्या नंदेच आहे. आणि हे विचार किंवा हे म्हणणं बोलण्याचं धाडस तिच्यामध्ये कशामुळे आलं, तर ती घराबाहेर पडली होती. तिने 2 पुस्तकांचा अभ्यास केला होता आणि त्याच्यामुळे तिच्यामध्ये बोलण्याचं तेवढं धाडस निर्माण झालं होतं. आणि मग तेच धाडस आज आपल्यात आलं पाहिजे. आपले हक्क आपण मागून घेतले पाहिजेत. एवढं सगळं आपण संसारासाठी करतो आणि जर कोणी आपल्याला एका वाक्याने म्हणत असेल की घर सोडून जा, तर मग आपलं काय राहिलं की नाही? मग आपण का तसं जगायचं? आपल्याला आपले हक्क समजले पाहिजेत. मग त्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडणं गरजेचं आहे. घराबाहेर पडा म्हणजे तुम्ही नुसत्याच फिरा असं माझं म्हणणं नाही, पण जिथं तुमचे कार्यक्रम आहेत, जिथं तुम्हाला 2 शब्द चांगले ऐकायला मिळत आहेत, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत आहेत, त्या ठिकाणी तुम्ही जरूर केलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही अधूनमधून जे असे कार्यक्रम घेतो तिथं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगते की ज्यावेळेस तुम्हाला निरोप येईल त्यावेळेला तुम्ही मनात कुठल्याही प्रकारची शंका न आणता थोडासा तरी वेळ आपल्यासाठी काढा. आत्ताच आमचं त्या सुजाताताईंबरोबर बोलणं झालं की इथल्या गावातल्या महिलांची शोकांतिका हीच आहे की त्यांना घर सुटत नाही किंवा काम सुटत नाही. पण अहो, घर काम आपण आयुष्यभर करतोय. मग आपल्या स्वतःसाठी एक दिवस जगलं पाहिजे. आपल्याला काही इकडं तिकडं विनाकारण वेळ वाया घालवायचा नाही. पण जिथं काही महत्वाचं आहे, आपलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही जरूर आलं पाहिजे. आणि आज तुम्ही आलेल्यांचं तर खूप मनापासून स्वागत. ज्या आल्या नाही त्या पुढच्या वेळी येतील असं मी अपेक्षा धरते. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तो महिलांसाठी आहे, ज्यांनी आपली मुलं, आपले पती देशसेवेसाठी अर्पण केले आहे. अर्पण केलेच म्हणावं लागेल, कारण मिलिटरीमध्ये भरती होणं, पोलीसमध्ये भरती होणं म्हणजे खूप रिस्की काम असतं. म्हटलं जातं की सैनिकाची आई लाखात एक असते. सैनिकाची आई जर लाखात एक असेल तर त्याच्या पुढचं वाक्य आहे सैनिकाची पत्नी 10 लाखात एक असते. कारण तिने तिचं सौभाग्य देशासाठी देऊ केलेलं असतं. आणि तिथं सीमेवर लढणं, सीमेवर उभा राहून देशाचं रक्षण करणं म्हणजे घरात राहून भाकरी खाणं इतकं सोपं काम नाहीये. आणि ते देण्याचं धाडस ज्या स्त्रिया करतात त्या खरोखर त्यांचं गुणगान, त्यांचं कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे. यामध्ये बऱ्याचशा सैनिक पत्नी आहेत, बऱ्याचशा सैनिक माता पण आहेत. त्यांचाच गुणगौरवाचा हा दिवस आहे. आणि त्यांनी त्यांची मुलं दिली, त्यांचे पती दिले म्हणून त्या महान झाल्या, त्या आदर्श झाल्या. आणि आपण नाही का, तर आपण पण आहोत. मी म्हटलं ना, प्रत्येक स्त्री ही तिने तिच्या मुलांचा त्याग केलेला असतो. तिच्या मुलांसाठी तिने स्वतःचा त्याग केलेला असतो. घर सांभाळत तिने मुलांच्यावर चांगले, वडिलांना वेळ नसेल, वडील बाहेरचं काम करत असतील आणि कितीही नाही म्हटलं तरी वडिलांचं मुलांकडे दुर्लक्षच होतं. पण आईच्या सहवासात मुलं जास्त वेळ असतात. आईच्या ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी लक्षात यायला हव्यात. मुलगा असो, मुलगी असो, तिच्यावर चांगले संस्कार होणं, ती चांगल्या मित्रांच्यात, चांगल्या मैत्रिणींच्यात राहणं, तिचं वागणं, बोलणं याकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तिचं आरोग्य सांभाळलं पाहिजे, तिच्यावर चांगले संस्कार केले पाहिजे, तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे. जुना काळ जो होता तर मुलगा मुलगी भेदभाव मानला जायचा. त्यामध्ये मुलाला चांगलं खायला दिलं जायचं, मुलाची काळजी घेतली जायची, मुलाचे लाड केले जायचे आणि मुलीला थोडंसं म्हणजे कमी समजलं जायचं पूर्वीच्या काळी. पण आता तसा काळ नाहीये. आता आपण मुलगा मुलगी दोन्ही सारखे सांभाळतो. काही घरामध्ये तर मुलगा नसतोच, मुलगीच असते. मग तीच घराण्याचा वारस असते, त्याच्यामुळे तिची आपण काळजी घेतो. पण मग काय झालेलं आहे अलीकडच्या काळामध्ये, मुलगा मुलगी दोन्ही समान म्हणून आपण त्यांना चांगलं वाढवतो. पण या गोष्टीमध्ये आपण एक गोष्ट विसरतो की कितीही नाही म्हटलं तरी त्यांना एकत्र जरी वाढवलं आपण तरी मुलीवर वेगळे संस्कार करणं फार गरजेचं असतं. ज्यावेळेस घरात एक मुलगा आणि एक मुलगी असते त्यावेळेला आपण दोघांनाही सारखं म्हणून तिचं लग्न होईपर्यंत आपण तिला तसं सांभाळतो. आणि ज्यावेळेस लग्न होऊन ती दुसऱ्या घरी जाते, मग त्यावेळेला तिथं गेल्यानंतर ते मात्र तिच्या घरचे मात्र मुलासारखं तिला वागवत नाहीत. पण सून म्हणून थोडेसे त्या घरातल्या माणसांच्या तिच्याकडून अपेक्षा असतात आणि या अपेक्षा पूर्ण करायला मुलगी कमी पडते. मग ही चूक कोणाची असते, तर त्या मुलीच्या आईची असते. कारण तुम्ही तिचे लाड करा, तिला प्रेम द्या, त्याच्यानंतर तिला मुलाबरोबर ज्या काही हव्या वस्तू त्या द्या, पण तिचं एक कर्तव्य असतं, लग्नानंतर तिने घराची जबाबदारी सांभाळायची असते, सासरकडच्या माणसांचा मान राखायचा असतो. या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्ही तिला तुमच्या घरी आहे तेव्हाच करून द्या. आणि जर तुम्ही
ह्या गोष्टी विसरलात तर मग पुढे चालून तुम्हाला त्याचा त्रास होईल. मुलीला तर होईल पण तुम्हालाही त्याचा त्रास होईल. आणि मग अलीकडे आपण पाहतो घटस्फोटाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर मग हे कशाचे परिणाम आहेत? तर मग आपण ज्या गोष्टी वेळीच मुलीच्या कानावर घालायला हव्यात त्या घालायला आपण कमी पडतो. आईने मुलीचे कर्तव्य तिला सांगितले पाहिजेत, छोट्या छोट्या गोष्टीने प्रेमाने समजावून सांगितले पाहिजे. आणि मग आपली मुलगी पुढे चालून कुठेही कमी पडणार नाही या गोष्टीची आईने, घरातल्या आजीने काळजी घेतली पाहिजे. नाही तर मुलगा मुलगी समान समान म्हणू आपण सहजच बोलतो, घे रे तू पण घर झाडून. तुला काय होतं, ती मुलगी असली किंवा मुलगी हक्काने म्हणते की आई तुम्हाला सांगते काम. आणि मग त्याने काय होतं, तो नाही का घरात राहत, तो नाही का खात, मग त्याने घर झाडून घेतलं तर काय बिघडतं. पण मग हीच गोष्ट ती तिच्या घरी गेल्यानंतर सासू समोर नाही म्हणू शकत ना नवऱ्याला की तू पण घर झाडून घे, तू नाही का घरात राहत. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, किती नाही म्हटलं तरी पण पूर्वीपासून स्त्रियांची कामं स्त्रियांच्या वाट्याला आलेली आहेत आणि पुरुषांची कामं पुरुषांच्या वाट्याला आलेली. जेवढं काम पुरुष बाहेर जाऊन करू शकतो तेवढं स्त्री नाही करू शकत. जरी पण आपण बाहेर पडलो, मुली बाहेर पडतात, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पण सगळ्याच गोष्टी अशा नाही आहेत की त्या मुली बाहेर जाऊन करू शकतात. आणि घरातली सगळीच कामं अशी नाहीत की पुरुष घरात राहून करू शकतो. एकमेकाला मदत करणं, एकमेकाला समजून घेणं हा झाला सामंजस्याचा भाग. पण जी कामं स्त्रियांची आहेत ती स्त्रियांनी केलीच पाहिजे आणि पुरुषांची जी कामं आहेत ती पुरुष करतातच. त्याच्यामुळं संस्कार करताना या गोष्टीतला जो भेद आहे, मुलगा मुलगी यातला जो फरक आहे तो आईने मुलीला समजून द्यायलाच हवा. म्हणजे याच्यामुळं काय होतं, दोन्ही कुटुंब वाचतात. घटस्फोट होणं, मुलगी आपल्या घरी येणं, आपल्या घरी येऊन राहणं ही चांगली गोष्ट आहे का? आपल्याला ती अभिमानास्पद आहे का? मग हे असं होऊ नये, पुढचे धोके टळावे म्हणून आत्तापासूनच मुलीवर संस्कार करताना चांगला संस्कार करा. आणि सध्याचा काळ तर इतका भयंकर आहे. बाहेर ज्यावेळेस आपण घर सोडून बाहेर जातो त्यावेळेला आपल्याला काय काय प्रकरणं ऐकायला मिळतात, काय काय प्रकार पाहायला मिळतात. मग हे सगळं कशामुळे होतं? हे प्रकार करणारे माणसंच आहेत ना. मग जर प्रत्येक घरातून माणसावर चांगले संस्कार केले, त्यांच्या गरजा ओळखल्या, त्याच्यानंतर त्यांना हवं नको ते आपण त्यांच्यातलं योग्य अयोग्य आपण त्याची जाणीव करून दिली त्यांना, तर असे प्रकार टळतील असं मला वाटतं. म्हणून प्रत्येक आईने, शिकलेली असो नसो, या गोष्टी सगळ्यांना समजतात. त्याच्यामुळं आपली मुलगी, आपला मुलगा यांच्यावर चांगले संस्कार करा. कारण हे जे लहान मुलं आहेत हे आपल्या देशाचा भावी आधारस्तंभ आहेत. आणि तो आधारस्तंभ जर पक्का असेल, आपल्या कुटुंबाची प्रगती, गावाची प्रगती, तसेच पुढे पुढे तालुक्याची, जिल्ह्याची, अशाच पद्धतीने देशाची प्रगती होते. आणि म्हणूनच असं म्हटलं आहे की एक आई शिकली तर तिचं अख्खं कुटुंब शिकवते, एक मुलगी शिकली तर ती दोन्ही घरचा उद्धार करते. त्याच्यामुळे मुली शिकतायत. मुली आता एकही मुलगी समजा अडाणी राहत नाही, पण नुसतं शाळा शिकणं, पुस्तकी ज्ञान मिळवणं म्हणजेच मुलगी शिकली असं म्हटलं जात नाही. तर तिच्यावर चांगले संस्कार होणं, कुटुंबामध्ये तिने कसं राहायचं, तिच्या जबाबदाऱ्या कोणत्या, तिचे कर्तव्य कोणते, हे शिक्षकांसोबत आईने सुद्धा मुलीला शिकवलं पाहिजे. पूर्वीचे आमच्या हाताखालून गेलेले पूर्वीच्या मुलं आणि आत्ताची मुलं याच्यात आम्हाला खूप मोठा फरक जाणवतोय. मग हे का होतंय? आम्ही तर शिकवताना आमच्या पद्धतीनेच, आम्ही तेव्हाच वेगळं शिकवत होतो आणि आता वेगळं शिकवतोय असं नाहीये. आम्ही शिकवताना त्याच पद्धतीने शिकवतोय. पण मग आमच्याकडे येणाऱ्या ज्या पिढ्या येत आहेत त्या पिढ्याच असे काही गुण घेऊन येत आहेत की त्याला म्हणजे आम्ही काहीच बोलू शकत नाहीत, असे त्यांचे काही वागणे बोलणे असतात. मग हे कशामुळे होते? तर मग आपल्याला तुम्हाला माहिती आहे आता सध्या काय झालेलं आहे, सगळीकडे मोबाईलचं पेव फुटलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये जेवढी माणसं आहेत त्याच्यापेक्षा जास्त मोबाईल आहे. आणि ते मोबाईल आपण लहान मुलांच्या हातात देऊन खूप मोठं नुकसान करून घेत आहोत. मुलांनी काहीतरी कारण सांगायचं आणि आईकडून मोबाईल घ्यायचा. लहान असताना सुद्धा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप लहान असतं मूल, त्यावेळेस आपण तो खात नाही, तो जेवत नाही किंवा तो शांत बसत नाही म्हणून आपण त्याला समजवण्यासाठी, जागेवर बसवण्यासाठी मोबाईल देतो आणि तेव्हापासूनच त्याला मोबाईलची सवय लागते. आणि मग जसं जसं तो मोठा होतो तसं तसं त्या मोबाईलमधले त्याला नको ते पाहायची सवय लागते. आणि मग हे नको ते पाहून हे जे वाईट प्रकार घडतात बाहेर, ते हे नको ते पाहून होतं. त्याच्यामुळं तुम्ही त्याच्यावर एक बंधन घाला. मुलांना नको त्या वयात मोबाईल हातात दिल्यामुळे खूप वाईट घटना घडत आहेत. मग त्याच्यावर एक बंधन घालायचं. तुम्ही स्वतः तेवढी काळजी घ्यायची. आपणच जरा मोबाईल कमी वापरायचा. मग त्या सवयी आपणच लावलेल्या आहेत. त्याने तो मोबाईल कुठे पाहिलेला असतो? आईच्या पोटात पाहिलेला असतो का? नाही. हा मग मी तेच सांगते ना. मग मला तेच म्हणायचे, तुम्ही आयाच आहात. आणि हा ज्यावेळेस मूल आईच्या पोटात असतं त्यावेळेस आई मोबाईल घेऊन बसते, त्याच्यामुळे त्याच्यावर तसेच संस्कार होत आहेत. मग मग तेच मला सांगायचंय की तुम्ही ती काळजी घ्या.
की आपला मुलगा आपली मुलगी मोबाईल पासून जास्त लांब राहिली पाहिजे. मोबाईल ही वस्तू अशी आहे की ती गरजेची पण आहे, पण मग गरजेच्या वेळेलाच तिचा वापर केला तर ठीक आहे, नाही तर मग नको ते त्यांच्या हातात जाते आणि सारं जग त्या मोबाईलमुळे जवळ आलेलं आहे. नुसत्या नवसरवाडीतच नाही तर जगात कुठं काय चाललंय ते सगळं त्यांना त्या मोबाईलमध्ये पाहायला मिळते. त्यांना दूर जाण्याची, घर सोडण्याची गरज नाही. मोबाईल दिला की ते एका जागेवर बसून सगळं पाहू शकतात. त्याच्यामुळे तेवढी काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाची सूचना, आणि आपल्या मुलांच्यावर आपल्या मुलींच्यावर चांगले संस्कार करा. आणि अधूनमधून शाळेत जर बोलवलं तर शाळेत येत जा. ज्यांची मुलं शाळेत नाहीत त्यांनी कार्यक्रमाला येत जा, हीच आमची विनंती आहे. आणि यापुढे आता पुढील मार्गदर्शन आठवले सर करतील.